नमस्कार, सोनलच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मूग डाळीपासून फोडणीची डाळ बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी डाळ तयार होते. जरी भाजी नसेल तरी या डाळीसोबत तुम्ही भरपूर असं पोटभर जेवाल अशी ही डाळ छान लागते खाण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करायची मूग डाळीची फोडणीची डाळ बनवण्यासाठी. तर चला सुरुवात करूया. कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी मुगाची डाळ टाकायची आहे. ही 2 लोकांसाठी आहे. तुम्ही जास्त लोक असेल तर जास्त घ्या. तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता. मी मुगाची घेतलेली आहे. आता ही डाळ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. एक छोटा टमाटर घेतलेला आहे. तो आपण याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे करून कापून डाळीमध्ये टाकायचं आहे डाळ शिजवताना. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तिचं देठ काढून टाकायचं आहे आणि अशी मध्ये आपण चिरून घ्यायचे. नंतर तिचे 2 तुकडे करायचे आणि ही डाळ आपण कुकरला 3 शिट्या काढून शिजवून घ्यायचे. कुकरला 3 शिट्या काढून डाळ शिजलेली आहे. छान अशी डाळ शिजलेली आहे. आता आपण फोडणी करायची. गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमच तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आपण पाव चमच त्याच्यामध्ये मोहरी टाकायचे, पाव चमच जिरे टाकायचे, 4 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. 4 ते 5 पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत. पाव चमचपेक्षा कमी हिंग टाकायचं. चमचने सगळं आपण छान असं परतून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकायची, पाव चमच हळद टाकायची. छान मिक्स करून घेऊया सगळं. आता या फोडणीमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकायची आहे आणि छान आपण चम्मचने ती मिक्स करून घ्यायची आहे. तर डाळीमध्ये पाव वाटी मी पाणी टाकत आहे. तुम्हाला जसं घट्ट पातळ ठेवायचं आहे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. डाळ छान मिक्स करून घ्यायची आणि डाळीला छान अशी मोठी एक उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक जरूर करा. डाळीला छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही डाळ आपली तयार झालेली आहे. वरून आपण थोडी कोथिंबीर टाकायची आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. आपली फोडणीची डाळ तयार झालेली आहे. तर एका ताटामध्ये छान असा वापरलेला मौसूद भात टाकत आहे मी. छान वरून अशी गरमागरम फोडणीची डाळ टाकायची. खूप छान लागते ही खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्ही फोडणीची डाळ बनवल्यानंतर तुमची डाळ कशी झाली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.